ओके. आपलं आता इन्व्हेस्टिंग व्हर्सेस ट्रेडिंग चालू होतंय. आज आपण आता फक्त इन्व्हेस्टिंग घेणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता ट्रेडिंग घेणार आहे. आज काय-काय घेणार आहेत आपण? व्हॉट इस इन्व्हेस्टमेंट आणि टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. कोणकोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या जातात. इक्विटी व्हर्सेस बॉन्ड. इक्विटी काय आहे आणि बॉन्ड काय आहे? त्याच्यानंतर म्युच्युअल फंड व्हर्सेस एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, ई म्हणतात त्याला. म्युच्युअल फंड व्हर्सेस ई त्याच्यानंतर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि लमसम इन्व्हेस्टमेंट ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते बघणार आहे आपण. ठीक आहे. सेशनला सुरुवात करतोय आता मी. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? म्हणजे एखाद्या अलोकेशन ऑफ मनी टू एक्स्पेक्टेशन ऑफ बेनिफिट इन द फ्युचर. म्हणजे कोणत्या ना कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं म्हणजे फ्युचरला आपल्याला काहीतरी रिटर्न येईल. त्याला इन्व्हेस्टमेंट वगैरे आपण म्हणतो. तर इन्व्हेस्टमेंट इज अ लाँग टर्म अलोकेशन मनी ॲट लीस्ट 5 to 6 इयर्स. म्हणजे ट्रेडिंग सारखं नाही की तुम्ही शॉर्ट टर्म एका दिवसासाठी इन्व्हेस्टमेंट केली, 2 दिवसासाठी किंवा वीकसाठी, मंथसाठी अशातला भाग नाहीये. इन्व्हेस्टमेंट ही कधी पण लाँग टर्म केली जाते. अं, तसंच टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये बघू आपण नॉन फायनान्शियल ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, म्हणजे रिअल इस्टेट झालं, गोल्ड झालं, लँड झालं, फार्म लँड झाली. ही नॉन फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. आणि फायनान्शियल जर इन्व्हेस्टमेंट बघितली, तर स्टॉक्स झाले, बॉन्ड्स झाले, डिबेंचर्स, म्युच्युअल फंड्स झाले, मनी मार्केट वगैरे. एफ-डी झाल्या. एफ-डी पण फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. स्टॉक्स तर तुम्हाला कळले स्टॉक्स काय आहे. तर बॉन्ड तुम्हाला सांगतो. बॉन्ड आणि डिबेंचर. बॉन्ड हे एक डेब्ट इन्स्ट्रुमेंट आहे. बॉन्ड आणि डिबेंचर हे डेब्ट इन्स्ट्रुमेंट आहे. पुढे आपण घेऊ आता लगेच ते. इक्विटी इन्व्हेस्टमेंट. आता इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला एखाद्या एक्स कंपनीमध्ये आपण त्या कंपनीची एक काही प्रमाणात इक्विटी बाय करत असतो. शेअर्स बाय करतो. त्याला इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणतात. म्हणजे आपण एक भागीदार होतो त्या कंपनीमध्ये काही प्रमाणात. ज्या शेअर्स जेवढे असतील तेवढ्या प्रमाणात आपण त्या कंपनीचे भागीदार होतो. त्याला इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आणि बॉन्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे अ, अ, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो मी. एखादा गावाचा सावकार आहे समजा. सावकार आहे तो लोकांना लोन देतो बरोबर? वेगवेगळ्या लोकांना लोन देतो. पण ह्या केसमध्ये सावकार तुम्ही आहेत. म्हणजे पब्लिककडनं लोन कंपनी घेते. ही बॉन्ड इन्व्हेस्टमेंट थ्रू घेतली जाते. म्हणजे पब्लिक आपण लेंडर आहे. पब्लिक लेंडर आहे आणि घेणारा कोण आहे? मोठ्या-मोठ्या कंपन्या झाल्या, बॉन्ड्स झाले सॉरी कंपनीज, गव्हर्नमेंट वगैरे हे बॉन्ड इश्यू करतात. याच्याद्वारे ते पैसे रेज करतात. म्हणजे 2 प्रकारे ते डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे रेज करू शकतात. एक तर बँककडे लोन घेऊ शकतात. पण बँककडे लोन घेण्यासाठी त्यांना काही ना काही मॉर्गेज द्यावं लागतं. म्हणजे एक सिक्युरिटी द्यावी लागते त्यांना, की रिटर्नसाठी. ओके. पण बॉन्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी द्यावी लागत नाही. त्याच्यामुळे कंपनीज झालं, गव्हर्नमेंट झालं, ह्या बॉन्ड इश्यू करत असतात. आणि हा बॉन्ड इश्यू केल्यानंतर हा बॉन्ड फिक्स इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे. ओके. फिक्स इन्कम इन्स्ट्रुमेंट दॅट रिप्रेझेंट लोन मेड बाय इन्व्हेस्टर टू अ बॉरोवर. हे लक्षात घ्या. इन्व्हेस्टरने बॉरोवरला लोन दिलेलं आहे एका प्रकारे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. बॉन्ड म्हणजे काय आहे ते कळलं. बॉन्डबद्दल काही डाऊट असेल तर मला लगेच चॅट बॉक्समध्ये विचारा. मी लगेच क्लिअर करतो त्याचा डाऊट. त्याच्यानंतरून बॉन्ड्स हे रिटर्न देतात. म्हणजे एक प्रकारे जसं एफ-डीचा रिटर्न फिक्स असतो. फिक्स्ड डिपॉझिटला एवढा-एवढा रिटर्न भेटणार आहे. तसाच बॉन्ड इन्व्हेस्टमेंटचा पण फिक्स रिटर्न असतो. एवढा-एवढा रिटर्न भेटणार आहे. आणि बॉन्ड सुद्धा मॅच्युरिटी पिरियडमध्ये असतात. म्हणजे जसं एफ-डी तुम्ही 1 वर्षासाठी फिक्स करू शकतात. 3 वर्षासाठी फिक्स करू शकतात. तसे बॉन्ड पण मॅच्युरिटीनुसार इश्यू केलेले जातात. हे मी तुम्हाला दाखवतो बॉन्ड्स कसे असतात वेबसाईटवर जाऊन. कोणकोणत्या प्रकारचे बॉन्ड्स असतात, त्याची मॅच्युरिटी पिरियड वगैरे काय आहे, ते सगळं तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यानंतरून एक अ, अ, म्हणजे एक प्रकारे इक्विटीपेक्षा सेफर मानले जातात. बॉन्ड हे इक्विटीपेक्षा सेफर मानले जातात. आणि इक्विटी रिस्कियर आहे. पण इक्विटी जेव्हा तुम्ही बाय करतात एखाद्या कंपनीमध्ये, तर तुम्ही त्या कंपनीचे भागीदार बनल्यानंतर कंपनी तुम्हाला डिव्हिडंड इश्यू करते, बोनस इश्यू करते, स्प्लिट्स, राइट्स वगैरे हे तुम्ही घेऊ शकतात. जर कंपनी दिली तर. आता डिव्हिडंड म्हणजे काय आहे? समजा कंपनीला प्रॉफिट होतोय. तो प्रॉफिट जर तिला शेअर होल्डर सोबत शेअर करायचा आहे, इन्व्हेस्टर सोबत शेअर करायचा आहे तो प्रॉफिट, तर ती डिव्हिडंडच्या स्वरूपात शेअर करते. त्याच्यानंतरून बोनसच्या स्वरूपात शेअर्स करते. ओके. हे 2 प्रकार झाले डिव्हिडंड आणि बोनस.
आता बोनस काय आहे? तर समजा तुम्ही रिलायन्स कंपनीचे 100 शेअर्स होल्ड करतायत आणि कंपनीने बोनस इश्यू केला. आता समजा कंपनीने बोनस इश्यू केला ना, स्टॉकची प्राइस चालू आहे ₹1000 रिलायन्सच्या. तुमच्याकडे आहेत 100 शेअर्स. ओके. त्या 100 शेअर्सचे 200 शेअर्स होतील आणि जी प्राइस आहे ₹1000 ती 500 होईल. ओके. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंटमध्ये बदल होणार नाहीये. पण तुमचे जे शेअर्स आहेत ते वाढतील आणि जी स्टॉक प्राइस आहे ती अर्ध्याने कमी होईल. 1:2 रेशिओमध्ये समजा बोनस इश्यू केला. आता बोनस स्प्लिट्स वगैरे पाहायला गेलं तर डीपमध्ये खूप आपण जाऊ शकतो. मी तुम्हाला डीपमध्ये नाही घेऊन जाणार त्याच्या. ओव्हरऑल सांगतोय फक्त बोनस काय आहे, स्प्लिट्स काय आहे. बोनस आणि स्प्लिट सेम आहे. फक्त जे बोनसमध्ये आहे ना शेअर्सची जी फेस व्हॅल्यू असते ती सेम राहते. स्प्लिट्समध्ये फेस व्हॅल्यू पण अर्धी होते. आता फेस व्हॅल्यू काय आहे मी तुम्हाला ते सगळं नंतर सांगतो टेक्निकल एनालिसिसमध्ये. त्याच्यानंतरून राइट्स इश्यू करते. वेगवेगळ्या प्रकारचे राइट्स आणि हे सगळे सेम आहे. बेसिकली राइट्स कधी इश्यू करत नाही कंपनी. तुम्हाला ते नंतर सांगतो राइट्स वगैरे काय आहे ते. ओके. त्याच्यानंतरून इक्विटी इन्व्हेस्टमेंटला एक्सपायरी वगैरे काही नसते. म्हणजे तुम्ही समजा आता रिलायन्सचा 1 शेअर घेतलेला आहे, 100 शेअर घेतले. तुम्ही ते लाईफटाईम सुद्धा होल्ड करू शकता. तसं बॉन्डचं नाहीये. तुम्ही लाईफटाईम बॉन्ड होल्ड नाही करू शकत. हा 2 फरक आहे. आणि ओके. तर तुम्हाला मी एक बॉन्ड दाखवतो, कोणकोणत्या प्रकारचे बॉन्ड असतात. स्क्रीन दिसते का तुम्हाला? एकदा चॅट बॉक्समध्ये मला सांगा. मी एक वेबसाईट उघडली आहे, त्याची स्क्रीन दिसते का? हो हो. ठीक आहे, ठीक आहे. म्यूट करा, आवाज म्यूट करा. ठीक आहे. ही ना गोल्डन पाय वेबसाईट आहे. याच्यावर आपण बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. हे पहा, आता लेटेस्ट जेवढे बॉन्ड इश्यू केलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीने त्या कंपनीचे नाव वगैरे दिलेले आहे तिथे. आता आपण एखादी घेऊ. हे पहा, द साऊथ इंडियन बँकने बॉन्ड इश्यू केलेले आहे. बॉन्ड 2 प्रकारचे असतात. एक परत एकदा सांगतो. कॉर्पोरेट बॉन्ड, गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे स्वतः जी इंडियन गव्हर्नमेंट आहे ती सुद्धा बॉन्ड इश्यू करत असते वेगवेगळ्या अ, कारणासाठी. स्टेट गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू करते. म्हणजे पब्लिक सेक्टर कंपन्या. पब्लिक सेक्टर बॉन्ड इश्यू करू शकतात, गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू करतात आणि कॉर्पोरेट बॉन्ड इश्यू करतात. ओके. कळलं? त्याच्यानंतर कॉर्पोरेट बँक आपण डिटेल्स बघायचे. हे बघा. ओके. यांची मिनिमम द साऊथ इंडियन बँकने आहे ना हे केलेली आहे, बॉन्ड इश्यू केलेले आहेत. 2 बॉन्ड इश्यू केलेले आहेत. किती? 2. नंबर ऑफ बॉन्ड्स किती आहेत? 2. आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट सांगितलेली आहे त्यांनी ₹2,11,000. ओके. म्हणजे तुम्ही 2 बॉन्ड तुम्हाला मिनिमम घ्यावे लागतील आणि ते बॉन्ड 2 घेण्यासाठी तुम्हाला ₹2,11,030 द्यावे लागतील. ओके. त्याच्यानंतरून इथं दिलेलं आहे डेप्थ कोणत्या प्रकारचं आहे हे पहा. म्हणजे लिस्टेड डेप्थ आहे. ओके. हे लिस्टेड आहे. त्याच्यानंतर अनसिक्युअर्ड आहे. म्हणजे हे सिक्युअर्ड नाहीये. सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड 2 प्रकारचे आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सीने अनसिक्युअर्ड लोन यांनी इश्यू केलेलं आहे. 2 प्रकारचे लोन इश्यू करते कंपनी. सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन. हे अनसिक्युअर्ड लोन आहे. म्हणजे डेप्थ बॉन्ड जे असेल ते. टायर 1 सिटीजमध्ये ही साउथ इंडियन बँक जी आहे टायर 1 सिटीसाठी तिने बॉन्ड इश्यू केलेला आहे. कुपन कुपन म्हणजे एक इंटरेस्ट आहे. तुम्हाला किती पर्सेंट इंटरेस्ट भेटणार आहे त्या इन्व्हेस्टमेंटसाठी ते दिलेलं आहे. त्याला कुपन पण म्हणतात आणि इंटरेस्ट रेट जो आपण म्हणू शकतो तो इंटरेस्ट रेट पण आणि कुपन सेम आहे. फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू किती आहे? म्हणजे एका युनिटची फेस व्हॅल्यू किती आहे? ₹2,00,000 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ युनिट्स. ओके. क्रेडिट रेटिंग एजन्सीने रेटिंग दिलेली आहे. किती? ए रेटिंग दिलेली. ए इंडिया 4 स्टार ए. आता याच्यात रेटिंग त्यांनी समजवलेली आहे. ए प्लस ए आणि ए निगेटिव्ह. क्रेडिट रेटिंग इज पर्सिव्ह ॲज लेस सेफ दॅन ए प्लस, ए, ए मायनस, बट मोर सेफर दॅन बी प्लस. म्हणजे हा बॉन्ड आहे, हा ए पेक्षा सेफ नाहीये, पण ट्रिपल बी पेक्षा सेफ आहे. असं त्यांचं सांगण्याचा उद्देश आहे. जो टेन्युअर आहे म्हणजे मॅच्युरिटी पिरियड आहे
बॉन्डचा तो 4.8 इयर्स आहे. म्हणजे 4.8 वर्षानंतर याचा मॅच्युरिटी पिरियड येतो. डेट कोणती आहे? 24 जानेवारी 2025 ला हा बॉन्ड संपणार आहे. डेट आहे त्याची मॅच्युरिटी डेट. इथं अॅन्युअल रिटर्न्स दिलेले आहेत त्याचे 13.06% अॅन्युअल रिटर्न आहे. पेमेंट टर्म इयरली जो इंटरेस्ट तुम्हाला भेटणार आहे, जो बॉन्डद्वारे इंटरेस्ट भेटणार आहे, तो तुम्हाला इयरली भेटणार आहे. इंटरेस्ट किती भेटणार आहे इयरली? ₹27,575 म्हणजे ₹27,575 तुम्हाला इयरली येणार आहेत आणि टोटल रिटर्न किती येणार आहे तुमची मॅच्युरिटी तुमची इन्व्हेस्टमेंट अमाउंट धरून ₹3,37,650. ओके. म्हणजे बॉन्ड इन्व्हेस्टमेंट आणि इक्विटी इन्व्हेस्टमेंट कळतंय का तुम्हाला? बॉन्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला माहिती असते आपण लास्टला आपल्याला किती टोटल अमाउंट भेटणार आहे. पण इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहे ते माहीत नसतं की किती आपल्याला हे भेटणार आहे, इन्व्हेस्टमेंट भेटणार आहे टोटल. ठीक आहे. आता ही कंपनीची इन्फॉर्मेशन दिलेली राहते इथे. कोणती कंपनी आहे, हे ते. आणि बेसिकली आता समजा बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपल्याला मिनिमम तुमच्या डोक्यात आलं असेल की ₹2,00,000 इन्व्हेस्ट वगैरे करावे लागतील. पण ॲक्चुअली मिनिमम तुम्ही जर समजा तुमच्याकडे समजा ₹5,000 आहे, ₹10,000 आहे, तुम्हाला ते इन्व्हेस्ट करायचे बॉन्डमध्ये, तर ते कशाप्रकारे करू शकतात? तर म्युच्युअल फंडमध्ये बॉन्ड फंड असतात. म्हणजे ते स्पेसिफिकली बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात. आता तुम्हाला दाखवतो कोणकोणते म्युच्युअल फंड्समध्ये मी तुम्हाला दाखवेल ते. बॉन्ड फंड कोणते ई-टी-एफ वगैरे काय आहे. ओके. मी आता परत आपल्या स्क्रीनवर जातो. हं. बॉन्ड इन्व्हेस्टमेंट कळली तुम्हाला? जर काही असेल तर डाऊट तर विचारून घ्या मला. मी पुढे जातोय आता. हं. बॉन्ड आणि इक्विटीमध्ये फरक कळलाय ना? ठीक आहे. आता म्युच्युअल फंड बघू आपण म्युच्युअल फंड काय आहे? म्युच्युअल फंड म्हणजे इज अन ओपन अँड प्रोफेशनली मॅनेज इन्व्हेस्टमेंट फंड दॅट पुल्स मनी फ्रॉम मेनी इन्व्हेस्टर टू पर्चेस सिक्युरिटीज. म्हणजे आपल्यासारखे लोकं म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि हा म्युच्युअल फंड वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करतो. म्हणजे समजा आपल्याला कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाहीये, कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणत्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर ते प्रोफेशनली फंड मॅनेजर्स तो पैसा ठरवतात की कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे. त्याला म्युच्युअल फंड म्हणतात आणि म्युच्युअल फंड हा पैसा बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, त्याच्यानंतर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, शेअर मार्केटमध्ये बेसिकली. त्याच्यानंतर इट मॅनेजेस बाय फंड मॅनेजर. फंड मॅनेजर मॅनेज करता याला. सिक्युरिटी, इक्विटी, मनी मार्केट. मनी मार्केट म्हणजे एक शॉर्ट टर्म लोन इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे मिनिमम 1 इयर त्याची काय म्हणता येईल एक्सपायरी नाही मॅच्युरिटी म्हणता येईल आपण त्याला. म्हणजे कमीत कमी वेळ आपण मनी मार्केटमध्ये 1 दिवसासाठी म्हणा, 1 वीकसाठी म्हणा, मनी मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून रिटर्न घेऊ शकतो बॉन्ड्स. ऑडिओ बंद करा कोणीतरी. ऑडिओ चालू आहे. काय आलं? शुभमने विचारलंय कंपनीला काय बेनिफिट आहे बॉन्ड पासून. त्याच्यानंतरून बेसिकली कंपनीला बेनिफिट म्हणजे समजा जर एक्स कंपनी आहे, त्या एक्स कंपनीला लोनची गरज आहे, इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. तर ती एक प्रकारे कोणत्या प्रकारे लोन पाहिजे म्हणजे पैशाची गरज आहे ती कोणत्या प्रकारे पैसे घेऊ शकते? एक म्हणजे बँकेकडे जाईल, बँकेकडे लोन अप्रूव्ह करेल. बरोबर? त्याच्यानंतरून शेअर मार्केटमध्ये जाईल. शेअर मार्केटमध्ये त्यांची इक्विटी जी आहे ती डायल्यूट करून पैसे घेईल. नाहीतर बॉन्ड इश्यू करेल. आता बॉन्ड इश्यूमध्ये आणि बॉन्ड इश्यू का करेल? कारण की कंपनीला कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी द्यायची गरज नाहीये इथे. म्हणजे जसं बँकेकडे लोन घेण्यासाठी आपल्याला एखादी सिक्युरिटी मॉर्टेज ठेवावी लागते. तशी बॉन्डला सिक्युरिटी मॉर्टेज ठेवायची गरज नाहीये. त्याच्यामुळे कंपनी प्रेफरेबली बॉन्ड इश्यू करत असते. ओके. बेनिफिट बेनिफिट वगैरे कंपनीचा बेनिफिट म्हणजे तिला लोनची जर गरज असेल तर ते बेनिफिटच म्हणता येईल ना.
समजा एखाद्या कंपनीला लोन पाहिजे तर ती बॉन्ड इश्यू करून लोन परचेस करू शकते. ओके. आणि विच टाइप्स ऑफ टू बॉन्ड इन्व्हेस्टमेंट टाइप्स ऑफ बॉन्ड कॉर्पोरेट बॉन्ड आहे. त्याच्यानंतरून गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे बॉन्ड इश्यू करते ते. आणि त्याच्यानंतरून येतात ओके हे कॉर्पोरेट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट बॉन्ड. स्मॉल कंपनीज पण करू शकता बॉन्ड इश्यू. हो, स्मॉल कंपनीज पण बॉन्ड इश्यू करू शकतात. त्याच्यानंतरून ठीक आहे, आता म्युच्युअल फंड कडे जातोय मी. म्युच्युअल फंड कडे प्रोफेशनली मॅनेज फंड असतात. म्युच्युअल फंड इज मॅनेज बाय फंड हाऊसेस लाईक HDFC, SBI, मोतीलाल ओसवाल. हे फंड हाऊसेस जे म्युच्युअल फंड मॅनेज करतात. इट मॅनेजेस बाय फंड मॅनेजर. एक्झाम्पल लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. कालच तुम्हाला मी सांगितलं लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप काय आहे ते. त्याच्यानंतर हायब्रिड फंड तुम्हाला सांगतो आता काय आहे. थीमॅटिक फंड सांगतो, सेक्टर फंड सांगतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहेत. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड क्लोज एंडेड, ओपन एंडेड. हे पण सांगतो तुम्हाला क्लोज एंडेड आणि ओपन एंडेड काय आहे. आणि म्युच्युअल फंडची जी प्राइस असते, एखाद्या फंडची जी प्राइस आहे ती NAV वर डिसाईड असते, म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. आता समजा HDFCचा एक म्युच्युअल फंड आहे. तिने 100 कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. त्या 100 कंपनीची जी शेअर प्राइस आहे, जी ॲसेट व्हॅल्यू आहे, त्या ॲसेट व्हॅल्यूची नेट म्हणजे ॲव्हरेज करून जी व्हॅल्यू येते ती NAV असते. ओके. आणि ती एंड ऑफ द ट्रेडिंग डे कॅल्क्युलेट केली जाते. एंड ऑफ द डे ट्रेडिंगच्या एंडला NAV ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे. म्युच्युअल फंडच्या ज्या फीज असतात त्या हायर असतात ETF पेक्षा. आता ETF तुम्हाला मी पुढे सांगतो ETF काय आहे. आपण म्युच्युअल फंड पाहून घेऊ. म्युच्युअल फंड मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता समजा इथे मी गेलो गुगलवर, टाकलं मनी कंट्रोल. ओके, आलं का? हा, मनी कंट्रोल वर गेलो. मनी कंट्रोल वर जाऊन इथे म्युच्युअल फंड्स आहे बघ. म्युच्युअल फंड वर गेलो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड दिले हे पहा. आता इथे दिलेले इक्विटी म्युच्युअल फंड, इक्विटी फोकस म्युच्युअल फंड, डेप्थ लॉंग टर्म, डेप्थ शॉर्ट टर्म, हायब्रिड आणि टॅक्स सेव्हिंग. हे वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड दिलेले आहेत. तर इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे जे तुमचा म्युच्युअल फंड मध्ये जेवढा पैसा आहे तो फक्त इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट होणार आहे. इक्विटी फोकस पण सेम आहे. म्हणजे इक्विटीमध्ये तरी थोडा पैसा तुम्ही दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकता. पण इक्विटी फोकस म्हणजे प्युअरली 90%, 100% पूर्ण मनी हा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. डेप्थ लॉंग टर्म म्हणजे तुमचा जो मनी आहे तो फक्त बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केला जातो. बॉन्ड्समध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड झाले, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये झाले. हा डेप्थ फंड आहे. डेप्थ शॉर्ट टर्म आणि डेप्थ लॉंग टर्म. आता लॉंग टर्म म्हणजे मिनिमम जो इन्व्हेस्टमेंट पिरियड असतो तो 5 इयर, 6 इयर असा असतो. आणि शॉर्ट टर्म म्हणजे 1 इयर, 2 इयर. ओके. हे दोन फंड एक शॉर्ट टर्म फंड, डेप्थ लॉंग टर्म फंड. हायब्रिड फंड म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ती इक्विटीमध्ये पण केली जाते आणि बॉन्ड्समध्ये पण केली जाते. म्हणजे डेप्थमध्ये पण आणि इक्विटीमध्ये पण. त्याला हायब्रिड फंड म्हणतात. आणि टॅक्स सेव्हिंग म्हणजे जे टॅक्स सेव्हिंग गव्हर्नमेंटने स्कीम्स दिलेल्या आहेत त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्याला म्हणतात टॅक्स सेव्हिंग फंड. ओके. आता आपण एखादा म्युच्युअल फंड पाहू पटकन. समजा ऍक्सिस ब्लू चिप फंड आहे. इथं त्याचं दिलेलं असतं NAV काय चालू आहे लेटेस्ट, 29.41 रुपये. फंड साईज किती आहे, किती करोडचा फंड साईज आहे त्याची. एक्सपेन्स रेशिओ काय आहे. एक्सपेन्स रेशिओ म्हणजे एक प्रकारे म्युच्युअल फंड एक फीज चार्ज करते. ती फी NAV मधनं कट होत असते. म्हणजे आपल्याला जाणवत नाही किती फी चार्ज करते की नाही. पण फंड त्याच्यामध्ये फंड चार्जेस वगैरे येतात, त्यांचे ऍडव्हर्टायझिंग चार्जेस येतात, त्याच्यानंतर त्यांच्या एम्प्लॉईची फीज वगैरे कट करतात ते सगळं एक्सपेन्स रेशिओ मध्ये येतं. हा लार्ज कॅप फंड इन्फॉर्मेशन दिली फंडची कोणत्या प्रकारचा फंड आहे. फंड हॅज 78.61% NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू.
इथं दिलेलं आहे 3 to 4 इयर्स सुटेबल आहे. त्याच्यानंतरून खाली जातो रिटर्न्स. कधी पण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या वेळेस ना पास्ट रिटर्न पाहून कधी इन्व्हेस्टमेंट नसती करायचे. जे पास्ट रिटर्न एखाद्या म्युच्युअल फंडने दिलेले आहेत, पास्ट रिटर्न पाहून कधी पण इन्व्हेस्टमेंट करायची नाही. कारण की फ्युचर पास्ट रिटर्नवर कधीच प्रेडिक्ट होत नसतं. हे बघा, आता त्या म्युच्युअल फंडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या म्युच्युअल फंडने कोणकोणत्या कंपनीजमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता इथं दिले अॅव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे डीमार्टमध्ये, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी ह्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत. आता सेक्टर दिलेले आहेत. कोणत्या सेक्टर आहे? रिटेल सेक्टर, बँक सेक्टर, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. त्याच्यानंतरून व्हॅल्यू किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याच्यानंतरून पर्सेंटेज ऑफ होल्डिंग म्हणजे टोटल 100% जो त्यांचा पोर्टफोलिओ आहे त्याच्यातला किती पर्सेंटनी डीमार्ट मध्ये टाकलेला आहे, कोटक महिंद्रा बँक मध्ये टाकलेला आहे, हे दिलेलं आहे त्याच्यात. 1 मंथ चेंज म्हणजे एका महिन्याच्या पिरियड मध्ये किती चेंज झालेलं आहे ते दिलेले आहे. कंपन्या किती चेंज झालेल्या आहेत ते दिलेलं आहे. हायेस्ट होल्डिंग, त्याच्यानं 1 इयर लोएस्ट होल्डिंग म्हणजे मॅक्झिमम त्यांनी किती स्टेक वाढवलेला आहे या कंपनीमध्ये आणि मिनिमम कुठपर्यंत घेऊन गेलेले आहेत ते. हे 1 इयर हायेस्ट होल्डिंग आणि 1 इयर लोएस्ट होल्डिंग सांगतात. टोटल क्वांटिटी किती घेतलेल्या आहेत, आता किती क्वांटिटी आहेत त्यांच्याकडे ह्या शेअर्सच्या, पर्टिक्युलर शेअर्सच्या कोणत्या किती क्वांटिटीज आहेत. त्याच्यानंतरून 1 मंथ चेंज इन क्वांटिटी. क्वांटिटीमध्ये एका महिन्यात किती चेंज केला म्हणजे किती शेअर्स बाय केलेत, किती सेल्स केलेले आहेत ते दिलेले आहे. हा चेंज येतो. ठीक आहे. डिटेल पोर्टफोलिओ अनालिसिस म्हणजे पूर्ण कंपन्या लिस्ट देतील त्या. ज्या 24 कंपनीज आहेत त्या लिस्ट देतील. त्याच्यात कोणकोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेले. आपण डिटेलमध्ये काही जाणार नाही. पुढे घेतोय. डेट बॉन्ड दाखवतो आणि पुढे जातो मी. हे बघा, आयडीएफसी बॉन्ड फंड आहे हा. इथं दिलेलं आहे फंड हॅज 97% इन्व्हेस्टमेंट इन डेप्थ विच हॅज 96.2% इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. म्हणजे जो 97% त्यांचा जो इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातली 96.2% इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये केलेली आहे. ओके. आणि जी 0.81% इन्व्हेस्टमेंट आहे फंडची ती लो रिस्क सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता डिटेल पोर्टफोलिओ मध्ये तुम्हाला दिसेल कोणकोणत्या बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हे पहा, 1, 2, 3, 4 4 इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 2 बॉन्ड, त्याच्यानंतरून बॉन्ड रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि बॉन्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे बेसिकली पूर्ण इन्व्हेस्टमेंट ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्येच केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचे रिटर्न्स वगैरे इथे दिलेले आहेत. वेटेज किती दिलेले आहे, रेटिंग एजन्सीने रेटिंग किती दिलेली आहे. ऍक्च्युली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रेटिंग एजन्सी कधी रेटिंग देत नाही. हा बॉन्ड पीएसयू कंपनीचा आहे, बॉन्ड रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. त्याच्यामुळे याला रेटिंग दिलेली आहे. एनसीडी बॉन्ड्स, एनसीडी म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर. एक बॉन्ड आणि एनसीडी मध्ये काही जास्त फरक नाहीये. जो फरक आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. ठीक आहे, आपण आता स्क्रीनवर जाऊ परत. म्युच्युअल फंड कळले. म्युच्युअल फंड बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये विचारा, मी लगेच क्लिअर करतो तो. आता आहे ईटीएफ, एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे हॅलो. म्यूट करा साऊंड. अरे एनएव्ही सांग ना व्यवस्थित काय असतं. एनएव्ही. 29 समथिंग रुपीज होते बघ, ते म्हणजे काय असतं. ओके 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 ओके. एनएव्ही म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू. आता समजा एक्स म्युच्युअल फंड आहे. एक्स म्युच्युअल फंडने 100 कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ओके. 100 कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. ते 100 कंपनीच्या प्रत्येक शेअरची प्राइस वेगवेगळी आहे. तर ते म्युच्युअल फंडचं लेटेस्ट व्हॅल्यू दाखवण्यासाठी एनएव्ही असतो, नेट ऍसेट व्हॅल्यू म्हटला त्याला. म्हणजे तो ऍक्च्युली म्युच्युअल फंडची प्राइस सांगतो. म्हणजे ह्या म्युच्युअल फंडची प्राइस काय चालू आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही एनएव्ही वरनं करू शकता. म्हणजे शेअर साठी जी शेअर प्राइस असते तीच म्युच्युअल फंड साठी एनएव्ही असते. ओके. आता कळलं असेल.
हो. ठीक आहे. आता ETF मध्ये जातो. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ऐक ना, हॅलो, एक आणि बॉन्डचं एक सांग ना अजून. बॉन्ड आहे तर बॉन्ड मध्ये लॉसेस होण्याचे चान्सेस असतात का? जसं आता कंपनी आहे, इक्विटी मध्ये आपण इन्व्हेस्ट केलं, तर समजा कंपनीला लॉस झाला तर तो आपल्याला पण लॉस होतो. तर सेम ऍज अ तसं जर कंपनीच्या बॉन्ड मध्ये जर इन्व्हेस्ट केलं आपण, तर जर कंपनी लॉस मध्ये गेली तर तो लॉस आपल्याला मिळेल का बॉन्ड मध्ये? रिस्क, बॉन्डची रिस्क कुठे आहे मी सांगतो. जर समजा आपण एखाद्या बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि ती कंपनी बँकरप्ट झाली आहे, म्हणजे त्या कंपनीला पैसे नाहीये, त्यांच्या एम्प्लॉईजला सुद्धा द्यायला पैसे नाहीयेत, त्या केसमध्ये बॉन्ड्स वाल्यांना लॉस होतो. ओके, जेव्हा कंपनी बँकरप्ट होते तेव्हा. बाकीच्या केसमध्ये समजा इक्विटीमध्ये कधी लॉस होऊ शकतो. समजा तुम्ही एखाद्या शेअर प्राइस एखाद्या लेवलला तुम्ही एखादा शेअर घेतलेला आहे, पण तो 10 वर्षापासून त्याच लेवलला शेअर आहे. समजा तुम्ही 100 रुपयाला शेअर घेतला, 10 वर्षापासून 100 रुपये, 110 रुपये जातोय, 120 रुपये जातोय, 90 रुपये, तर एकाच लेवलला शेअर आहे, जास्त वाढलेला नाही. त्या केसमध्ये आपण इक्विटीमध्ये म्हणू शकतो की लॉस झालेला आहे याला 10 इयर इन्व्हेस्टमेंट करून. तसं बॉन्डमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे रिस्की लेस चान्सेस असतात बॉन्डमध्ये हे व्हायचे, लॉस व्हायचे. आणि कधी पण बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी ना गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट कधी पण प्रेफर करायची. आणि जर समजा कॉर्पोरेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची बॉन्डमध्ये, तर ती शॉर्ट टर्म करायची. 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 2.5 वर्षासाठी. कधी पण बॉन्डमध्ये कॉर्पोरेट्समध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची नाही. कारण की गव्हर्नमेंट बँक करप्ट होऊ शकत नाही. असं नाही की होऊ शकत नाही, होईल. जर समजा गव्हर्नमेंट बँक करप्ट झाली तर पूर्ण कंट्रीचं दिवाळा निघून जाईल. त्या केसेसमध्ये आपण काही करू शकत नाही. समजा कंपनी आहे, इंडिव्हिज्युअल कंपनी आहे, आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही की ती दिवाळखोरीला जाणार आहे की नाही जाणार. त्याच्यासाठी समजा कॉर्पोरेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे चान्सेस कमी असतात लॉस होण्याचे. ETF सांगतो मी परत. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. म्युच्युअल फंड सारखेच असतात हे. म्युच्युअल फंड सारखेच असतात. ETF हे एक्सचेंजला ट्रेड केले जातात. म्हणजे स्टॉक एक्सचेंजेस आहे, NSE, BSE ला ETF हे ट्रेड केले जातात. इट्स क्लिअरली रिप्रेझेंट बेंचमार्क इंडायसेस. म्हणजे जे निफ्टी 50 आहे, त्याच्यानंतर निफ्टी नेक्स्ट 50 आहे, सेन्सेक्स 30 आहे, हे त्या इंडेक्सला रिप्रेझेंट करतात ETF म्हणजे. आता निफ्टी 50ला निफ्टी 20 रिप्रेझेंट करतो. निफ्टी नेक्स्ट 50ला निफ्टी ज्युनियर रिप्रेझेंट करतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भारत बॉन्ड काढलेले आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे ETFs आहेत. हे रिअल टाइमला ट्रेड केले जातात. म्हणजे आपण कधी पण त्यांना बाय आणि शेअर्स करू शकतो एनी टाइम मार्केट ट्रेडिंग मध्ये. आणि यांना लेसर फीस असतात म्युच्युअल फंडसाठी. म्हणजे म्युच्युअल फंडला जो एक्सपेन्स रेशिओ असतो तो याला त्या प्रमाणात कमी असतो. कारण की हे पासिव्हली मॅनेज फंड्स असतात. म्हणजे याच्यामध्ये याला कोणाला फंड मॅनेजरला जास्त मेहनत करायची गरज नसते की कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू, म्हणजे कोणती कंपनी घ्यायला पाहिजे, रिसर्च करायची गरज नसते. हे प्युअरली इंडेक्स फंड्स असतात. म्हणजे इंडेक्स निफ्टी 50 मध्ये जेवढे स्टॉक्स आहेत तेवढ्या स्टॉक्स मध्ये तेवढ्या पर्सेंटेज मध्ये निफ्टी 20 हा ETF इन्व्हेस्ट करेल मनी. ओके, हा एक फरक आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आणि निफ्टी 20 म्युच्युअल फंड मध्ये. तुम्हाला एकदा दाखवतो, ज्युनियर 20 दाखवतो. हे बघा, हा निफ्टी ज्युनियर 20 चा चार्ट आहे. म्हणजे निफ्टी नेक्स्ट 50 आहे ना, निफ्टी नेक्स्ट 50 चा ETF आहे हा ज्युनियर 20. समजा जसा निफ्टी नेक्स्ट 50 परफॉर्म करणार आहे ना, तसा ज्युनियर 20 परफॉर्म करणार आहे. हे पहा, आपण चार्ट पाहून घेऊ निफ्टी नेक्स्ट 50 चा इथे असेल तर. ठीक आहे. निफ्टी नेक्स्ट 50, हा हे बघा, निफ्टी नेक्स्ट 50. हा हे बघा, हा निफ्टी नेक्स्ट 50 चा चार्ट आहे. हा जसा परफॉर्म केलेला आहे याने 2016 पासून आलेले ETF, इथून जसा परफॉर्म केलेला आहे तसाच ज्युनियर 20 परफॉर्म केलेला आहे. ओके, म्हणजे आपण प्युअरली इंडेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी आपण ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो.
ठीक आहे. ETF वगैरे कळलं का तुम्हाला काय आहे? ETF बद्दल डाऊट असेल तर मला विचारा. त्याच्यानंतरून सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि लमसम इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक छोटी अमाउंट मंथली, वीकली किंवा क्वार्टरली जी इन्व्हेस्ट केली जाते ती सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि जी वन टाइम इन्व्हेस्ट केली जाते तो लमसम इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके. हे दोघी म्युच्युअल फंड मध्ये आपण करू शकतो. SIP झाली आणि लमसम इन्व्हेस्टमेंट झाली. ठीक आहे. आजचं सेशन इथपर्यंतच होतं. याच्यानंतरचं सेशन संध्याकाळी 7 वाजता आहे. तर काही डाऊट असेल आजच्या सेशनमध्ये मला विचारा, मी क्लिअर करत जातो. आता क्वेश्चन अँड आन्सर सेशन होणार आहे 5 मिनिटासाठी. विचारा तुमचे जे डाऊट असतील ते मी क्लिअर करतो. ETF पुन्हा सांगा. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. म्युच्युअल फंड सारखेच ETF असतात. फक्त ते रिअल टाइम स्टॉक एक्सचेंजेसवर ट्रेड केले जातात. म्हणजे जसं शेअर्स ट्रेड केले जातात तसे ETF हे ट्रेड केले जातात. पण म्युच्युअल फंड हे ट्रेड केले जात नाही. ओके. हा एक फरक आहे. म्युच्युअल फंड हे ट्रेड केले जात नाही आणि ETF हे ट्रेड केले जातात. आणि आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंडकडे जावे लागते. तर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला स्टॉक ब्रोकर डीमॅट अकाउंट थ्रू पण आपण ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. डीमॅट अकाउंटवरनं आपण ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि म्युच्युअल फंडसाठी आपल्याला म्युच्युअल फंड SIP किंवा लमसम ह्या कॅटेगरीमधनं जावं लागतं. ठीक आहे. ETF कळले?